दिनांक 29/7/2026 रोजी सायंकाळी अंदाजे 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास एक सुपरवायझर आहे कॉन्ट्रॅक्टर धर्मेंद्र रामनरेश यादव हे त्यांचं MIDCतून काम आटपून घराकडे जात असताना त्यांना आरोपी सचिन कैलास गायकवाड, रानोबा उर्फ रामा भिकाजी तरकसे आणि करण कृष्णा पवार या तिघांनी अडवून त्यांना त्यांच्या स्वतःच्या म्हणजे आरोपींच्या कारमध्ये बसून त्यांना मारहाण केली. मारहाण करून त्यांच्या खिशातील 20,000 रुपये आणि 32,000 रुपये ऑनलाईन असे ट्रान्सफर करून घेतले आणि त्यांना मारहाण करून सोडून दिलं. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन त्या घरच्यांच्या मदतीने गणपती नेत्रालयात जाऊन त्यांनी उपचार घेतले. उपचार घेतल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले. रात्री अंदाजे 11 ते 11:30 सुमारास त्यांनी हकीकत सांगितली. त्या हकीकतीवरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक CP श्री संतोष सर तसेच आपण पोलीस अधीक्षक साळे सर यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही तपासाला सुरुवात केली. आमचे पुन्हा 2 पथकं तयार केले. पथक तयार केल्यानंतर आरोपीच्या जे गुन्हे करण्याची पद्धत आणि गोपनीय माहितीवरून सदर 3 आरोपींना आम्ही रात्रीच ताब्यात घेतले आणि दुसऱ्या दिवशी मान्य न्यायालयात हजर केले असता 4 दिवस त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. म्हणजे उद्यापर्यंत त्यांच्याकडून आतापर्यंत 12,300 रुपये आणि कार आणि मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे. एकूण रक्कम किती गेलेली? एकूण रक्कम 62,000 रुपये. मग बाकीच्या रकमेचं काय आहे? बाकी याच्या अकाउंटमध्ये आहेत ना, बँकेत टाकले, ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. बँकेतून करावं लागेल. ही गँग म्हणजे कोणती गँग आहे? हे तो रेकॉर्डरचा गुन्हेगार आहेत सचिन गायकवाड. रावण गँग काही ते तसं नाही म्हणतात, पण गुन्हेगार आहे तो, तसं नाही. त्याचं उर्फ रावण नाव. हे तिन्ही गुन्हेगार तुमच्या रेकॉर्डवरचे आहेत का? दोन रेकॉर्डरचे आहेत, एक नाही. एकावर गुन्हा दाखल नाही. कोणावर दाखल नाही? तिसरं करण कृष्णा पवार याच्यावर गुन्हे दाखल नाही. आता नवीनच एंट्री झाली होती हां, त्याची. हां.